ठिकाणी जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतुरी. जसा संविभागी बळी पूर्वकाळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजामाऊली गे तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी ग्रामदेव श्री पोटोबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्माईल किड्स प्री प्रायमरी स्कूल या शाळेच्या 7व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित प्रथमतः या कार्यक्रमाचं जे अध्यक्षस्थान भूषवणार होते ते मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबरावजी माळसकर हे हॉस्पिटलच्या कामानिमित्त पुण्यामध्ये असल्या कारणाने प्रथमतः या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान नूतन महाराष्ट्र पॉलिटेक्निकल कॉलेजचे सन्माननीय वरिष्ठ लिपिक आणि या वडगाव नगरीचे माजी उपसरपंच सुधाकररावजी ढोरे यांनी या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान त्यांना मी भूषव अशी या ठिकाणी विनंती करत आहे. संस्थेच्या वतीने मी अनुमोदन करतो की त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावे. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी वार्षिक स्नेहसंमेलन स्माईल किड्स प्री प्रायमरी स्कूल या कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगाव नगरीचे माजी उपसरपंच सुधाकररावजी ढोरे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे संचालक आमचे मार्गदर्शक मनोज भाऊ ढोरे, कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले या नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूरजी ढोरे, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष सौ सायलीताई माळसकर, त्याचप्रमाणे वडगाव नगरीचे माजी सरपंच सन्माननीय संभाजीराजे माळसकर, माजी उपनगराध्यक्षा नगरसेविका पूजाताई वहिले, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण काका ढोरे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते चंदू काकाजी ठोंबरे, या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा
सौ प्रतीक्षा पाटील मॅडम, त्याचप्रमाणे श्री अशोकजी पाटील सर आणि संस्थापक सदस्य अर्चना कुडे, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थानं इविलेसे रूप लावी येणेद्वारी त्याचा वेलू गेलं गगनावरी, मोगरा फुलला आणि फुले वेचता बहरोणी कळियाची आला, या उक्तीप्रमाणे स्माईल किड्स प्री प्रायमरी स्कूल 7व्या वर्षामध्ये या स्कूलची होणारी गरुड भरारी आणि त्यानिमित्तानं होत असलेला ॲन्युअल फंक्शन डे आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकररावजी ढोरे यांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. मी संस्थापक अध्यक्ष सौ प्रतीक्षा पाटील मॅडम आणि अशोक पाटील सर आपणास विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी ढोरे यांचा आपण शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या शालेय व्यवस्थापन समितीचे संचालक सन्माननीय आमचे मार्गदर्शक मनोज भाऊ ढोरे यांचं देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तदनंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले वडगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय मयूरजी ढोरे यांचा देखील या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मान होत आहे. तदनंतर वडगाव नगरीचे माजी सरपंच सन्माननीय संभाजीराजे म्हाळसकर हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मान होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बाळकृष्ण काका ढोरे यांचा देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. तसं त्यांनी स्वीकार करावा. तसेच या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे आवर्जून उपस्थित होत असतात त्या वडगाव नगरीच्या माजी उपनगरांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. संस्थेच्या संस्थापिका सौ प्रतीक्षा पाटील मॅडम आपणास विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तदनंतर या ठिकाणी वडगाव नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा सौ पूजाताई वैले यांचाही सन्मान होत आहे. तो सन्मान करण्यासाठी संस्थेच्या संस्थापक सदस्य अर्चना कुडे आपणास विनंती आहे, आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी ठोंबरे काका, मारुद्रजी शिंदे यांच्या शुभास्ते तो सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. संस्थेच्या टीचर सौ उजमा शेख मॅडम आपणास विनंती आहे, आपण कार्यक्रमाची पुढील सूत्रे हातात घ्यावी. Now it's time for prize distribution. Undoubtedly, we have talented students in our every grade of our schools. In our talented week, kids have shown or presented their talent from fancy dress, poem, rhyme, recitation, journal knowledge, storytelling, drawing, and coloring, and many more. This performance was mind-blowing. Even I don't have a word to express how they performed, and it was very amazing. They made our day. So now our
starting our prize distribution ceremony, first we have for fancy dress. The award goes to Advika Thomre. Our next award for fancy dress is Anvi Gule. It was our Katvi branch case. Please send Anvi Gule to Shriyash Andewadi from our Katvi branch school. Please give a huge round of applause, parents, please. Our next award is drawing and coloring goes to Pratik Shimpi. माननीय श्री सुधाकर डोरे रिक्वेस्ट टू गिव अवॉर्ड. Katvi branch case. सौ आशाताई पुढे रिक्वेस्ट टू गिव अवॉर्ड. General knowledge competition goes to Advik Dore.
ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, श्री पोटोबा महाराज आणि सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ, शिक्षक, प्रिय विद्यार्थी, पालक, भावी पालक आणि आमचे सर्व हितचिंतक, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आमच्या 7व्या वार्षिक सोहळ्याच्या या विशेष प्रसंगी आपल्या सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी स्माईल किड्स आणि ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल 7वा वार्षिक अहवाल सादर करताना मला खरोखरच अभिमान वाटतो. सर्वप्रथम आपल्यावर झालेल्या सर्व आशीर्वादांसाठी मी देवाचे आभार मानू इच्छितो. आमच्यासोबत श्री अनंता कुडे आणि सौ अर्चनाताई कुडे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जून 2017मध्ये आमची शाळा सुरू झाली. आमची शाळा सर्व धर्म आणि समुदायांना, सर्व संस्कृतीवर विश्वास ठेवते आणि त्यांचा आदर करते आणि त्यांच्या मौल्यवान वारसा, संस्कृती, मूल्य समजून घेण्यास, त्यांचे कौतुक करण्यास प्रोत्साहन देते. वी बिलीव्ह that see miracle in the life every day, knowledge, intelligence, disciplinary zone, that is Smile Kids. जर आपल्याला शाळा सुरू करायची असेल तर आपल्याला व्यवस्थापन, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची गरज असते. हे शाळेचा पाया मजबूत करण्याचे आधारस्तंभ आहे. तर मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या शाळेची पहिली विद्यार्थिनी कुमारी सौम्या दीपक माळसकर आहे. तिच्या पालकांनी आमच्यावर 2017मध्ये विश्वास ठेवून आमच्या शाळेमध्ये तिला भरती केले होते. अर्धा वर्ष संपेपर्यंत आमच्याकडे 9 विद्यार्थी झाले होते आणि आमचा प्रवास 2017ला सुरू झाला होता. आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्या सर्व पालकांचे आभार मानतो. तसेच त्यावेळी शिकवत असलेल्या कल्याणी टीचर, कीर्ती वहिले, मनीषा ओवाळ, अर्चना जाधव यांनी कठोर परिश्रम घेतले आणि सौ प्रतीक्षा पाटील यांचेही उत्तम व्यवस्थापन, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आता आमचे छोटेसे रोपटे मोठ्या वृक्षामध्ये वाढले आहे. जेव्हा मुळे खोलवर असतात तेव्हा वाऱ्याला घाबरण्याचे कारण नसते. कोविड-19 मधील परिस्थिती याबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. असे असूनही स्माईल किड्स घाबरले नाही. त्यावेळेस ऑनलाईन शाळा चालवून जोरदार सर्वोत्तम रिझल्ट दिला होता. त्याबद्दल त्यावेळेसच्या शिक्षिका शुभांगी, प्रणिता, करुणा या आमच्या शिक्षकांचे मी आभार मानतो. कोरोनाच्या काळात आपल्यापासून जे दूर गेले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली मी वाहतो. श्री पोटोबा महाराजांच्या आशीर्वादाने कोरोना काळातून आपण सर्वजण सुखरूप बाहेर पडलो. शाळेत येण्यापूर्वी मुलाचे स्वतःचे एक जग असते. त्याचे आई, त्याचे वडील आणि त्याचे सर्व कुटुंब. ते शाळेत येऊ लागले की सर्व अनोळखी माणसे त्याला भेटत असतात. म्हणून आम्ही पालकांना सेटलिंग पिरियडमध्ये 2 ते 3 दिवस शाळेमध्ये थांबण्याची विनंती करतो आणि त्याचबरोबर विविध उपक्रम घेतो. वर्षभरामध्ये शिस्त, नेतृत्व आणि बरेच काही साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मुलांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास हे आमच्या शाळेचे धोरण आहे. त्यानुसार आम्ही शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे पालन करतो. आम्ही फोनिक्स क्लासेस या ठिकाणी स्कूलमध्ये घेत असतो की ज्यामुळे मुलांना लवकर इंग्रजी वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मदत होते. आमच्या शाळेतील शैक्षणिक उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी सर्व काही केले आणि पुढेही आम्ही करत राहू. शिक्षणासाठी उत्तम शाळा हीच आमच्या शाळेची ओळख आहे असा माझा विश्वास आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात आम्ही जवळपास 25 वेगवेगळे कार्यक्रम राबवले. वेगवेगळे उत्सव घेतले, स्पर्धा घेतल्या. जसं की कलर डे आपण घेतो. विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या दिवशी आपापल्या त्या दिवसाचा कलर जो आहे त्यानुसार कपडे घालतात आणि वेगळ्या प्रकारची गाणी म्हणतात आणि वेगळे उपक्रम सादर केले. ईद ही मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी केली. निसर्ग मातेचे रक्षण करण्यासाठी, मुलामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 5 जून या रोजी जागतिक पर्यावरण दिवस आम्ही साजरा केला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रम घेऊन आम्ही साजरा केला. भाऊ बहिणींचे नाते त्यांना
समजावे, बळकट करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही रक्षाबंधन साजरा केला. 5 सप्टेंबर रोजी आम्ही शिक्षक दिन साजरा केला. भारतीय प्रजासत्ताकाच्या 2 अधिकृत भाषा, एक म्हणजे हिंदी स्वीकारल्याबद्दल 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस आम्ही साजरा केला. महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती या निमित्ताने मुलांना त्यांच्या मनात नैतिक मूल्य आणि विचार रुजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मनोरंजक अशा कार्यक्रमासह 14 नोव्हेंबर रोजी आम्ही बालदिन साजरा केला. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्य यामधील नाते साजरे करण्याचा तो दिवस. ज्ञान आणि बुद्धी देणाऱ्या आपल्या गुरु आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. 11 जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही शाळा फुलांनी सजवली. चिमुकली मुले राधा आणि कृष्णाच्या वेशामध्ये आली. त्यांनी गाणी म्हटली, नृत्य, डान्स केला आणि लघु छोट्या छोट्या भूमिका त्यांनी सादर केल्या आणि दहीहंडी फोडली. एक दिवस आजोबा आजीसोबत म्हणून ग्रँड पॅरेंट्स डे आम्ही शाळेमध्ये साजरा केला. त्या दिवशी मुलांनी आपल्या आजोबा आणि आजींचा तो दिवस घालवला. आपल्या जीवनातील शेतकऱ्यांचे महत्त्व याचाही मुलांना माहिती व्हावी त्यासाठी आम्ही शेतकरी दिवस साजरा केला. 21 जून रोजी योगासनासह आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान योगाचे आजच्या जीवनात काय महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना मी पटवून दिले. त्याबद्दल योग गुरु श्री जितेंद्र कुडे यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मी त्यांचा खूप आभारी आहे. विद्यार्थ्यामध्ये फर्स्ट एड प्रथमोपचार कसे करावेत याबद्दल आम्ही माहिती मुलांना दिली आणि तो दिवस आम्ही साजरा केला. आणि आजचा दिवस वार्षिक स्नेहसंमेलन हा आमच्यासाठी मोठा आहे. हा दिवस शाळेला आणखी 1 वर्ष साजरा करण्यास आणि विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे कौतुक करण्याचा हा दिवस आम्हाला अनुभूती देतो. अखेरीस आम्हाला विश्वास आहे की स्माईल किड्स प्री स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल गेल्या 7 वर्षाच्या कालावधीत आम्ही खूप चांगले काम केले. आमच्या पालकांनी शैक्षणिक तसेच विविध उपक्रमाबद्दल उच्च पातळीचे आम्हाला समाधान व्यक्त केले. आमच्या 7व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याच्या या प्रसंगी आम्ही आमच्या यशाची अभिमानाने, आनंदाने कथन करत असताना आम्ही जे काही साध्य करू शकलो ते आमच्या प्रिय विद्यार्थ्यामुळे, प्रिय पालकांमुळे, शिक्षकांमुळे मी त्यांना समर्पित करतो. प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. भविष्यात आम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्व शक्तिमान देवाकडे आशीर्वाद मागतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये स्माईल किड्स प्री प्रायमरी स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून आपण जे काय केले, जे काही विद्यार्थी घडवले याचा संपूर्ण सारांश या ठिकाणी आपण संपूर्ण असणारे पालकवर्ग, असणारे मान्यवर यांना या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे सन्माननीय पुण्यनगरीचे पत्रकार, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी गिरमे साहेब, आपले या ठिकाणी स्वागत आहे. संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. सन्माननीय अशोकजी पाटील सर, आपणास विनंती आहे आपण सन्माननीय सुधीरजी गिरमे साहेब पत्रकार बंधूंचा सन्मान करावा. जात असताना या संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या वडगाव नगरीच्या माजी उपनगराध्यक्षा सौ सायलीताई रुपेजी म्हाळसकर मी आपणास विनंती करतो की आपले शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी स्माईल किड्स च्या पूर्ण स्टाफला तसेच पाटील मॅडम आणि जे काही इतर स्टुडंट्स आहेत त्यांना ॲन्युअल फंक्शनसाठी खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर या स्कूलबरोबर माझे खूप जुनं कनेक्शन आहे. मी या स्कूलला खूप जवळून पाहिलं आहे. माझी जी मोठी मुलगी आहे जिजा, ती सुद्धा या स्कूलमध्ये होती सगळ्यात आधी. तर इथलं जे काही टीचर्स लोकांचं कॉर्पोरेशन आहे किंवा जे काही स्टुडंट बरोबर जी काही त्यांची बॉन्डिंग आहे ती खरं तर जशी एक आईची आणि मुलाची असते तशीच आहे. खरं तर जे काही पाटील मॅडम असतील किंवा पूर्ण स्टाफ असेल, जे काही ते मुलांकडे एवढं बारकाईने लक्ष देतात, त्याच्यानंतर जे काही मॅनर्स असतील, टिकेट्स असतील, एवढ्या छान प्रकारे इथं मुलांना खरं तर संस्कार देऊन घडवलं जातं की खरंच. आणि एक अभिमान वाटतो तास खूप की
की आज आपल्या वडगावमध्ये एवढी छान एक स्कूल एक पाटील मॅडमनी इथं सुरुवात केलेली आहे. मी सगळ्यात आधी पाटील मॅडमचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आज मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि 2 शब्द मला बोलण्याचं आज इथं संधी दिली. तसेच पुढील त्यांच्या कार्यासाठी मी माझ्याकडून खूप खूप त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींकडून नक्कीच दिलेल्या शुभेच्छा आणि मनापासून स्वीकारत आहोत. तदनंतर खऱ्या अर्थानं या संस्थेला कायमस्वरूपी ज्यांचं मार्गदर्शन असतं ते वडगाव नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय मयूरजी ढोरे, मी आपणास विनंती करतो की आपण शुभेच्छापर म्हणून या ठिकाणी आपलं व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. आज या ठिकाणी स्माइल्स किड्स प्री स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या स्कूलचं 7वा वार्षिक श्रेय संमेलन आणि पुरस्कार वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या निमित्ताने व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. समोर पालक वर्ग बसलेला आहे, विद्यार्थी वर्ग बसलेला आहे. स्माइल्स किड्स प्री स्कूल याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 7 वर्षापूर्वी जसं 7 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन या स्कूलने आपली वाटचाल चालू केली आणि आज जवळपास 100 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि हा जो प्रवास आहे, एक छोटंसं रोपटं लावलं होतं, ते रोपटं आता वाढत आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या ठिकाणी या वडगावमध्ये स्माइल्स किड्स प्री प्रायमरी स्कूल आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना ज्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं, आत्ताच त्यांनी थोडासा या पाटील सरांनी इथं आढावा घेतला की स्कूलमध्ये शिक्षणाचं तर महत्त्व आहेच, परंतु संस्कार आणि आपली भारतीय संस्कृती त्याच्यामध्ये कुठलीही जातपात न पाहता या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. सर्व जाती धर्माचे सण साजरे केले जातात, त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त केले जातात, मुलांना समजून सांगितले जातात. अतिशय सुंदर संकल्पनेतून शाळा वाटचाल करीत आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या ढोरे परिवाराच्या वतीनं या शाळेला अनेक शुभेच्छा देतो. या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल शाळेचे व्यवस्थापक पाटील सर असतील, प्रतीक्षा मॅडम असतील, आमचे सहकारी आनंदजी कोडे असतील, यांना देखील शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो. कारण खरं तर अनंतजी कोडे राजकारणात समाजकारणात काम करतात आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी असं पुढं जावं अशा शुभेच्छा देखील पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद नगराध्यक्ष. शिक्षण क्षेत्रात जर मला पुढे जायचं असेल तर मला तुम्हाला बरोबर घ्यावं लागेल आणि नक्कीच आपण ते बरोबर घेऊन पुढे जाऊ आणि वडगाव शहराचा सर्वांगीण विकासात एक शैक्षणिक भर या निमित्तानं तुमच्या आणि माझ्या निमित्ताने पडेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे जात असताना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित राहिले ते रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेचे सल्लागार सन्माननीय मनोज भाऊ ढोरे. हे गेली कित्येक वर्ष म्हणजे त्यांचे वडील असणारे स्वर्गीय दादासाहेब ढोरे हे या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तदनंतर आमच्या मम्मी माझे आमदार श्रीमती रुपलिकाताई ढोरे यांनी देखील या संस्थेवर काम पाहिलेलं आहे आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आणि आम्ही चालू पुढे हा वारसा, खऱ्या अर्थानं हा वारसा चालवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे ते मनोज भाऊ ढोरे. मी आपणास विनंती करतो की आपण या संस्थेला आपल्या शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहोत. नमस्कार. प्रथमतः आणि या सर्व मंडळींचं, सर्व मान्यवरांचं तसंच सर्व पालकांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी स्माइली
किड्स या प्री स्कूलचं आणि तसंच ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल यांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. आणि त्याचबरोबर वेगवेगळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या जे काय वर्षभरात स्पर्धा झाल्या आहेत त्या स्पर्धांचं आवड वितरण समारंभाचा कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. शैक्षणिक क्षेत्रात आईवडिलांनंतर काम करण्याची संधी मलाही मिळाली आणि त्या संधीचं चीज करून न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून तसंच नूतन प्रसारक विद्या मंडळ याच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची मला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं ते मी ठरवलेलं आहे आणि ते करत आहे. गेले 14 ते 15 वर्ष आले मी आपल्या न्यू इंग्लिश स्कूलचं काम बघत आहे. आनंदाने मला फोन केला आणि विचारलं की भाऊ असं आहे कार्यक्रमाला येणार का? तर मी ठीक आहे येईल म्हटलं मी, काय अडचण नाही. कारण कुठंही शाळेचा कसलाही कार्यक्रम असू द्या आणि कुणाचाही असू द्या तिथं मी येणार म्हणजे येणार. कारण का गोड मुलांचं कौतुक करण्याकरता अशी गोड मंडळी मान्यवर या ठिकाणी पाहिजे, तेव्हा त्या मुलांचं कौतुक होईल. नाहीतर आपण फक्त समाजात काय करतो, काय चाललं आहे, काय बघायचं त्याच्याशी काय घेणं देणं नाही. कारण ही बालगोपाळ जर शिकली तरच आपली पिढी कुठंतरी चांगली घडणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे काम जर कोण करत आहे तर पाटील सर आणि पाटील मॅडम यांनी हा वसा आणि वारसा उचललेला आहे आणि त्यांना साथ देत आहेत आनंदा गुडे आणि त्यांच्या मिसेस अर्चनाताई गुडे. ह्या गोष्टीचं जो काही समाजाला गरज आहे, शेवटी किती शिक्षण संस्था झाल्या तरी समाज वाढत चाललेला आहे आणि त्या समाजाला मार्ग देण्याचं काम ही 4 मंडळी करत आहेत. आणि त्यांना साथ देणारी त्यांची जी टीम आहे ती पूर्ण शिक्षक असतील आणि शिक्षिका असतील किंवा त्यांच्या मावशी असतील, हे सर्वजण मंडळी या स्माइली किड्स आणि ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलला वर कसं नेता येईल याच्याकरता प्रयत्न करत आहेत. आणि आपण सर्व पालक त्यांच्या पाठीशी कायम उभा आहे, त्यामुळेच प्रगती होती. कारण शेवटी पालकांची साथ असेल तर कुठल्याही शाखेची संस्थेची शैक्षणिक क्षेत्रात उभारी होणार म्हणजे होणार, तर त्याला साथ पालकांची पाहिजे. आणि हेच पालक आज मी समोर बघत आहे, एक वृद्ध आजी आजोबा बसलेले आणि ते फक्त एकाच कौतुकाकरता आलेले आहेत की माझा नातू असेल किंवा नात असेल यांचं कौतुक बघण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे. तर ही सर्वात काळाची महत्त्वाची गरज आहे. आपण सगळं करतो पण मुलांच्या कौतुकासाठी आपण वेळ देत नाही. कारण दोन्ही पालक कमवते आहेत, त्यामुळे दोघांनाही नोकरीला जायला लागतं, सकाळी जातात संध्याकाळी येतात. त्यामुळे मुलांकडे बघण्याकरता किंवा लक्ष देण्याकरता वेळ नसतो. आणि त्यांचे जर पालक कोण असेल तर मग ते आजी आजोबा पालक होतात. आणि दुसरे पण सगळ्यात प्रथम पालक जर तसा विचार केला तर शिक्षक हा सगळ्या विद्यार्थ्यांचा पहिला पालक मी म्हणतो. कारण का तर सगळ्यात जास्त वेळ शिक्षकांबरोबर मुलं आपली घालवतात आणि आपण घरी जेवढा वेळ देतो ना त्याच्यापेक्षा नक्कीच आपले शिक्षक जास्त वेळ देतात मुलांना. त्यामुळे त्यांचं कौतुक पोट भरून केलंच पाहिजे. आणि या सर्व शिक्षकांची प्रगती ही आपल्यासमोर दिसते. ते जे काय कष्ट करतात ते कष्टाचं फळ काय आहे आणि मुलांनी विविध क्षेत्रात कसं कामगिरी केली, कसे बक्षीस मिळवले, कसं आपण गॅदरिंग पण बघणार आहे. त्याच्यानंतरचा आपला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपण बघणार आहे. पण त्यावेळी ती मुलं सगळ्या प्रकारात कशी तयार होतील, सगळ्या विभागात कशी तयार होतील याचंच काम हे शिक्षक मंडळी करत आहे. त्यामुळं त्या शिक्षकांचं मी मनापासून पण आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी या संस्थेच्या वतीनं, माझ्या वतीनं, तसंच मावळ तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांच्या वतीनं आपल्या सर्वांना, या सर्व विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. नक्कीच आपल्या शुभेच्छा आमच्या या संस्थेला लाभदायी ठरतील. कारण आपला असलेला अनुभव आमच्या असणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना भविष्य काळामध्ये या संस्थेच्या निगडीत काम करत असताना प्रेरणादायी ठरणार आहे. आपण आलात, आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार. तदनंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून कौतुक करावं.
तुम्ही कार्यक्रम पत्रिका पाहिलेली असेल. आमचे मोठे बंधू समान असणारे सुधाकरभाऊ ढोरे आहेत. वडगाव नगरीचे माजी उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि नूतन महाराष्ट्र पॉलिटेक्निकल कॉलेज या ठिकाणी ते वरिष्ठ लिपिक म्हणून काम पाहत आहेत. परंतु या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार होते ते मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबकाका माळसकर. ते परिवारातील काही पाहुण्यांच्या हॉस्पिटलच्या कारणानिमित्त पुण्यामध्ये असल्या कारणाने ऐनवेळी कार्यक्रम पत्रिकेत नाव नसेल सुद्धा, परंतु या संस्थेविषयी असणारा आदर, आमच्याविषयी असणारं प्रेम आणि हे सर्व अंगीकारून ते या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी आलेले आहेत. तर मी सुधाकर भाऊला विनंती करतो की आपण आपलं शुभेच्छापत्र मनोगत आम्हाला या संस्थेविषयी आपण व्यक्त करावं. सन्माननीय नमस्कार. आज या ठिकाणी स्माईल किड्स या संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न होत असताना त्या संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सर्वांचा मान सन्मान केला. त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच आनंद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ऐनवेळच्या अध्यक्ष म्हणून मला त्यांनी निवडलं. मी गाळलेली जागा भरा या, बरं आलो आम्ही गाळलेली जागा भरली, अध्यक्षपद स्वीकारलं, काही हरकत नाही. मी स्माईल किड्स संस्थेला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. व्यासपीठावरती आमच्या भगिनी दोन्ही माजी उपनगराध्यक्षा पूजाताई, सायलीताई, पश्चिम महाराष्ट्राचे नुकतेच या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार म्हणून यांची निवड झाली आमचे भाऊसाहेब ढोरे, आमचे ज्येष्ठ बंधू बाळकृष्ण ढोरे, सुदेशजी गिरमे आणि या संस्थेच्या संचालिका आमच्या वहिनी अर्चनाताई कुडे यांचं सर्वांचं या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. पाटील साहेब, तुम्ही सांगितलं की या संस्थेला 7 वर्ष झाले आणि 7 विद्यार्थ्यांपासून संस्था चालू केली. मला एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. मी शैक्षणिक क्षेत्रात आज या ठिकाणी 25 वर्ष कार्यरत आहे. माझं इंजिनिअर कॉलेजला आम्ही कार्यरत असताना 98 साली फक्त 65 विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्यांदा होते. 65 विद्यार्थी. आज माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला पुणे युनिव्हर्सिटीचं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे तिथं 1,500 विद्यार्थी आहे आणि बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे तिथं 1,300 विद्यार्थी आहेत या 25 वर्षामध्ये. तर तुम्ही तशीच तुमची कार्यपद्धती ठेवावी, कारण 7 विद्यार्थ्यावर आज तुम्ही एवढं मोठी मदत मारली 7 वर्षात. नक्कीच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला जागेचे जे काही प्रॉब्लेम असतील त्या व्यासपीठाच्या वतीने मी सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्हाला जी काय अडचण असेल ती आम्ही सर्व गावकरी मिळून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदराव पुढे ज्या ठिकाणी असतात तिथं जास्त काही प्रॉब्लेम नसतात. देवस्थानमध्ये इतक्या वर्ष काम करतात आनंदराव पुढे, अतिशय चांगल्या पद्धतीने देवस्थानचा कारभार सचिव म्हणून ते पाहतात. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की आमच्या वहिनी अर्चनाताईला पण तुम्ही या संस्थेचे सचिव करा. तुमच्या संस्थेची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करते की आमचा पहिला परफॉर्मन्स आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर सर्व पाहुण्यांनी तेवढा परफॉर्मन्स बघूनच मगच जावे.